औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी 4 फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून दुपारी 1:30 वाजता वैराग येथील विद्या मंदिर परिसरात त्यांची पहिली जाहीर सभा होणार असून या सभेस मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता पेनूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांची दुसरी सभा होणार आहे. ही सभा आटोपून ते अक्कलकोट तालुक्यातील वळसंग गावाकडे प्रस्थान करणार आहेत. वळसंग येथील शंकरलिंग देवस्थान मैदान परिसरात सायंकाळी 4:45 वाजता त्यांची तिसरी सभा आयोजित करण्यात आली आहे. सभा संपल्यानंतर ते सोलापूर विमानतळाकडे रवाना होणार असून तेथून हेलिकॉप्टरने ते पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू असून त्याची रणधुमाळी सुरू असून त्या बाबतीत प्रचार करण्यासाठीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापूर जिल्ह्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. 7 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांचा मतदान होणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.